मधून आहे। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले असल्याची माहिती गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत होते। मात्र आता नाशिकमध्ये शहरातल्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवलेले आहेत। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले। 4.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊयात। चंदन, कोणकोणत्या भागामध्ये हे भूकंपाचे धक्के नाशिकमध्ये जाणवलेले, कारण आता शहरी भागामध्ये देखील धक्के जाणवले असल्याचं कळतंय, काय अपडेट? आपल्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे खास करून पेठ सुरगाण्याच्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते। मात्र आज 10:10 नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। नाशिकचा इंदिरानगर परिसर असेल, मेनरोड परिसर असेल, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी फाटा परिसर या सगळ्या शहरी भागांसह ग्रामीण भागामध्ये म्हणजे अगदी कसारा घाटापासून ते रामशेज किल्ल्याच्या परिसरापर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जी काही प्राथमिक माहिती येते त्यानुसार 4.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंपाचा धक्का होता। अनेक भागांमध्ये या भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातलं साहित्य, घरातले काही भांडे हे देखील खाली पडलेले आहेत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। मात्र कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं हे भूकंपाचे धक्के नाशिकच्या या सगळ्या ग्रामीण भागात आणि आता शहरी भागात देखील जाणवत आहेत, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता पूर्णपणे अलर्टवर आहे आणि नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।